हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि अखंड महाराष्ट्राचे दैवत असणारे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं हे स्मारक आहे. या स्मारकाची उंची 51 फूट आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पराक्रम आहे तो आकाशा एवढा आहे, तो आपण कधीही मोजू शकणार नाही. महाराजांनी अरबी समुद्रावर लक्ष ठेवण्यासाठी व मालवण किनारपट्टीच्या सुरक्षतेसाठी आणि खास करून सिंधुदुर्ग या किल्ल्याच्या संरक्षणासाठी राजकोट या किल्ल्याची निर्मिती केली. आणि आज याच किल्ल्यावरती महाराजांचं पूर्णाकृती तलवारधारी हे स्मारक उभारलेलं आहे. तर याविषयी आपण आज माहिती पाहूया. नमस्कार मित्रांनो, द सुमित विजन या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तर आज आपण म्हणजे मालवणला आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण तो सिंधुदुर्ग किल्ल्याचा व्हिडिओ हा पाहिला. आता आपण तुम्हाला इथे हे जे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं हे 91 फूट उंच हे स्मारक हे दिसलं असेल, तर ते पाहण्यासाठी आपण चाललो आहे. म्हणजे मालवणमध्येच आहे ते, म्हणजे सिंधुदुर्ग किल्ल्याच्या शेजारीच आहे, राजकोट किल्ल्यावरती आहे. तर ते पाहण्यासाठी आपण चाललो आहे. मित्रांनो, राजकोट हा किल्ला हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन 1664 ते 1667 या दरम्यान बांधला. राजकोट किल्ला बांधण्याचं प्रमुख कारण होतं की तो सिंधुदुर्ग किल्ल्याचं रक्षण करेल, त्यामुळे महाराजांनी हा किल्ला बांधला. तर मित्रांनो, हे पहा, इथे आपण राजकोट किल्ल्याची इथे आलो. इथे पार्किंग आहे, म्हणजे आपण मालवणच्या त्या बाजूने आलो त्या बीचने, तर इथे तुम्ही पार्किंग ही करू शकता. हे पहा महाराज. तर जाऊया आता स्मारकाचं दर्शन घेण्यासाठी. तर इथून असं म्हणजे तुम्ही तिकडून पण येऊ शकता. तुम्ही गुगल मॅपवर जरी टाकलं तर राजकोट किल्ला तरी तुम्हाला येऊन जाईल. तर त्या हिशोबाने तुम्ही या. मित्रांनो, 4 डिसेंबर 2023 रोजी याच किल्ल्यावरती महाराजांचा 35 फूट उंच स्मारक हे उभारलेलं होतं. पण खराब बांधकामामुळं ते कोसळलं. पण त्यानंतर महाराजांचं त्यापेक्षाही उंच स्मारक हे उभारण्यात आलं, जे की तुम्हाला आता समोरच दिसत आहे. महाराजांच्या या स्मारकाची उंची 51 फूट आहे. हे पहा मित्रांनो, आपण इथपर्यंत पोचलोय. तर आता पाहूया काय एंट्री फी आहे. हे पहा, खूप सुंदर हे दिसते, खूप सुंदर. छत्रपती शिवाजी महाराजांनी राजकोट किल्ला हा मालवण बंदराच्या सुरक्षतेसाठी आणि अरबी समुद्रावर लक्ष ठेवण्यासाठी खास करून हा किल्ला उभारला. राजकोट किल्ल्याच्या 3 बाजू या अरबी समुद्राने वेढलेल्या आहे आणि एक बाजू ही मालवण किनारपट्टीला जोडलेली आहे. राजकोट किल्ला पाहण्यासाठी कोणत्याही प्रकारची एंट्री फी ही आपल्याला द्यावी लागत नाही. तर मित्रांनो, हे पहा, आता आपण इथे चप्पल व बूट काढून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. अजूनपर्यंत एंट्री फी तर आपल्याकडनं घेतली नाही. हे पहा, ही भव्य अशी कमान राजकोट किल्ल्याची, आणि इथे आपल्याला हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा 51 फूट उंच हे स्मारक आहे. हे पहा, महाराजांचं हे तलवारधारी जे स्मारक आहे त्याची उंची 60 फूट आहे आणि जो चबुतारा आहे त्याची उंची 10 फूट आहे. या स्मारकाची एकूण उंची ही 91 ते 93 फूट एवढी आहे. हे पहा मित्रांनो, इथे श्री महापुरुष मंदिर राजकोट किल्ला. तर आपण आता त्यांचं दर्शन घेण्यासाठी जाऊया. मित्रांनो, महाराजांच्या तलवारधारी या स्मारकाची उंची जरी 51 फूट असली, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पराक्रम आहे त्याची उंची ही आकाशा एवढी आहे. ती आपण कधीच मोजू शकणार नाही.
तर मित्रांनो हे पहा, इथला परिसर हा खूप सुंदर आहे आणि खूप शांत. इथे लाईटसुद्धा लागलेले आहेत, म्हणजे आपण इथे थांबणार आहे. तर हे रात्रीचं सुद्धा किती सुंदर दिसतं, म्हणजे आत्तासुद्धा खूप सुंदर दिसत आहे. तर रात्रीचं अजून सुंदर दिसेल या लाईट्समुळे. तर तेव्हा पण आपण पाहूया. मित्रांनो ही खूप भव्य अशी ही मूर्ती आहे, म्हणजे हे स्मारक आहे. हे पहा 91 फूट हे उंच आहे. या स्मारकाचं जे बांधकाम आहे ते उच्च प्रतीचं आहे, जे की तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसलंच असेल. इथून हा म्हणजे राजकोट किल्ल्यावरून हा मालवण बीच हा संपूर्ण दिसतो, ती मालवण जेट्टी. आणि इथून हा सिंधुदुर्ग किल्ला. हे पहा, हा आहे सिंधुदुर्ग किल्ला. खरंच खूप सुंदर ही जागा आहे, खूप सुंदर. मित्रांनो इथे जसा अंधार पडत गेला तर त्याप्रमाणे इथे लाईट्स या लावल्या गेल्या, आणि या लाईटीच्या उजेडामध्ये हे स्मारक अजूनही सुंदर दिसत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या स्मारकाची निर्मिती राम सुतार आणि अनिल सुतार यांनी केलेली आहे. मित्रांनो येत्या 19 फेब्रुवारीला आपण सर्वजण छत्रपती शिवाजी महाराजांचा 396वा जन्म सोहळा हा साजरा करणार आहोत. या जन्म सोहळ्याच्या निमित्ताने या व्हिडिओच्या माध्यमातून मी छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देतो. मित्रांनो जर तुम्ही जगाच्या पाठीवर कुठे सुद्धा राहत असाल तर एक दिवस नक्की वेळ काढून हे स्मारक पाहण्यासाठी या. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांनी अरबी समुद्रामध्ये सिंधुदुर्ग हा किल्ला बांधला आहे, तो सुद्धा तुम्ही पाहण्यासाठी या. तर मित्रांनो आपण वेळ काढून छत्रपती शिवाजी महाराजांचं हे स्मारक पाहण्यासाठी आलो होतो राजकोट किल्ल्यावरती. तर या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण माहिती ही दिलेली आहे. होप्सो तुम्हाला ती आवडली असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर द सुमित विजन या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.